नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत। त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काही बेसिक माहिती पाहतोय। आता बेसिक माहिती पाहत असताना दशांश अपूर्णांक म्हणजे नेमकं काय हे सुरुवातीला समजून घेऊया। ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात। उदाहरणार्थ 5/10 हा एक व्यवहारी अपूर्णांक आहे। हा अंश आहे आणि हा छेद आहे, परंतु त्याचा छेद 10 आहे। जर छेद 10 किंवा 10च्या पटीत असेल तर त्याला आपण दशांश अपूर्णांकात रूपांतरित करू शकतो। याला रूपांतरित करू शकतो, कसं रूपांतरित करू शकतो? खरं तर हा दिसताना व्यवहारी अपूर्णांक आहे, परंतु आपण इथं काय म्हटलंय, ज्या अपूर्णांकाचे छेद 10च्या पटीत असतात त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात। तर दशांश अपूर्णांकातलं रूप कसं होणार आहे? 10 ने 5 ला भागायचं आहे, 5 ने भाग जात नाही, शून्याचा भाग बसला आणि दशांश चिन्ह घेऊन याच्या पुढे एक शून्य दिला। 10 ने परत 50 ला भागलं, 5 आलं, म्हणजे याचं रूपांतर या पद्धतीने होणार आहे। किंवा याचं रूपांतर आपल्याला आणखीन सममूल्य छोट्या पूर्णांकात करायचं आहे। 5 × 5, 5 × 10 म्हणजे 1/2 म्हणजेच 0.5 किंवा 0.5 असं आपण याचं रूपांतर करू शकतो। त्याच पद्धतीने याचं इथं 68 ला 100 ने भागायचं आहे, 100 ने 68 ला भाग जात नाही, म्हणून शून्य घ्यायचा, शून्याचा भाग बसला, दशांश चिन्ह घेतलं आणि इथं शून्य दिला। आता 100 ने 680 ला भागलं, 6चा भाग बसला। त्याच्यानंतर बाकी 80 उरली, 80 ला 100 ने भाग जात नाही, त्यामुळे परत 80 वर एक शून्य घेतला, 800 झालं आणि 800 ला 100 ने भागल्यानंतर 68 झालं। हेच आपण इथं असं ठरवू शकतो, ही संख्या वरची 680 अशी लिहिली आणि खाली 1 च्या पुढे शून्य किती आहेत? 1 आणि 2। तर या संख्येला इथं मूळची संख्या आपली 68 होती, 68 ला भागिले 100 होतं। 68 तसं ना तसं लिहिलं आपण आणि त्याच्यानंतर 100 कडे बघितलं, 1 च्या पुढे किती शून्य आहेत? 1 आणि 2। त्यामुळं उजवीकडून डावीकडे येत असताना 2 घरं येऊन दशांश चिन्ह दिला आणि पुढे शून्य लिहिला, अशा पद्धतीने रूपांतर होतं। तसंच इथंही होणार आहे। 1000 ने 285 ला भाग जात नाही, शून्याचा भाग बसला आणि त्यानंतर याच्या पुढे आपण शून्य घेतला तर 2850 झालं। 2850 ला 1000 ला भागल्यानंतर 2चा भाग बसला, बाकी उरले 850। 850 ला परत 1000 ने भाग जात नाही, त्याच्यामुळे 850 वर एक शून्य घेतला, 8500 झाले। 8500 ला 1000 ने भागलं, 8चा भाग बसला। उरलेल्या 500 वर परत एक शून्य घेतला आणि त्याचं 5000 झालं आणि 1000 ने भागल्यानंतर ते 885 झालं। हे 1000 ने भागून करू शकतो। त्याच पद्धतीने आपण जर खाली छेद 10च्या पटीतला असेल तर वरची अंशाची संख्या आहे तशीच लिहून छेदस्थानी 1 च्या पुढे किती शून्य आहेत पाहायचं। 1 च्या पुढे 1, 2, 3 शून्य आहेत। त्या पद्धतीनं एका घराकडून किंवा उजवीकडून डावीकडे घरा मोजून द्यायचं, 1, 2, 3 आणि दशांश चिन्ह द्यायचं। म्हणजे या पद्धतीने दशांश अपूर्णांकातील संख्या असतात। 1/10 हा एक व्यवहारी अपूर्णांक आहे आणि याचं वाचन आपण करताना 1 दशांश असं वाचन करतो। म्हणून आपण जी मगाची व्याख्या बघितली की ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीत असतो त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात आणि जर छेद 10 असेल तर त्या स्थानाला दशांश स्थान म्हणतात। अशा पद्धतीनं हे आहे। आता 1/10 या अपूर्णांकाचे पुन्हा समान 10 भाग केले तर 1/10 भागिले 10 म्हणजे याच्या खाली एक छेद आहे, एक हा छेद आहे,
आणि हा भागाकार असल्यामुळे 1/10 गुणिले 1/10 असं रूपांतर होणार आहे. आणि ज्यावेळेस अपूर्णांकाचा गुणाकार असतो त्यावेळेस तिरकस एकमेकांना भाग जातो का पाहायचं, अन्यथा सरळ अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा. म्हणजे 1/10 या अपूर्णांकाचे पुन्हा समान 10 भाग केले तर 1/100 किंवा याचं वाचन आपण करतो 1/शतांश. आणि ही मालिका 1/1000 1/10,000 अशा पद्धतीने पुढे चालू राहते. आपल्या समोर 14/100 हा एक व्यवहार्य अपूर्णांक आहे. याचं दशांश रूपात रूपांतर कसं आणि त्याचं लेखन कसं व झालेल्या दशांश अपूर्णांकाचं वाचन कोणत्या पद्धतीने करायचं हे आपण नमुना दाखल पाहतोय. आता हे 14/100 जे आहे ते आपण पुढे 10/100 अधिक 4/100 या पद्धतीनं लिहू शकतो. तर पुढे आपल्या असं लक्षात येईल हे 10/100 अतिसंक्षिप्त रूप म्हणजे समूल्य लहानात लहान अपूर्णांक काढायचा आहे. या शून्याला शून्य गेलं 1/10 होते आणि हे 4/100 आहे. आता हे का केलं तर याला दशांश अपूर्णांकात रूपांतरित करायचं होतं म्हणून आपण याला दशांश अपूर्णांकात रूपांतरित करण्यासाठी 10च्या अपूर्णांकामध्ये किंवा समूल्य अपूर्णांकात रूपांतरित केलेलं आहे. आता आपल्या लक्षात येईल आपण जे कन्व्हर्जन शिकलो त्याप्रमाणे 1च्या पुढे किती शून्य आहेत, 1 शून्य. त्यामुळं अंशस्थांची संख्या लिहून अंशस्थांची संख्या 1 आहे ती लिहून उजवीकडून डावीकडे 1च्या पुढे किती शून्य आहेत तेवढे घर दशांश चिन्ह द्यायचं. 1च्या पुढे 1च शून्य त्यामुळे 1 घर आला. याचं रूपांतर 0.1 दशांश असं झालं. त्याच पद्धतीनं अधिक याचं रूपांतर कसं होणार आहे, आपण वर अंशस्थांची संख्या लिहिली 4 आणि ह्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करत असताना 1च्या पुढे छेदस्थानी असणाऱ्या 1च्या पुढे किती शून्य आहेत, 1 आणि 2 शून्य आहेत. तर या 4 पासून उजवीकडून डावीकडे येताना 2 घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे. इथं एकच घर आहे, 2 घरानंतर दशांश चिन्ह येण्यासाठी आपल्याला 1 घर 0 देऊन वाढवावं लागेल. आणि मग याचं वाचन 4/शतांश असं होतं. 4/शतांश आणि 1 दशांशच्या पुढे 4/शतांश आले. याचं वाचन कसं होणार आहे तर किंवा याच्यावरनं याचं रूपांतर कसं होतं पहिल्यांदा पाहूया आपण. 1 दशांश आणि त्याच्या पुढे पुन्हा 4/शतांश अशा पद्धतीने याचं रूपांतर होते 0.14. पण या अपूर्णांकाचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि मग हे वाचन करत असताना कसं करायचं आहे बघा. इथं पूर्णांक किती आहे, दशांश चिन्हाच्या डावीकडचे जे अंक आहेत त्यांना पूर्णांक म्हणतात. पूर्णांक किती आहेत, एकच आहे 0. आणि किती घर आहेत, 1 2 घर म्हणजे शतांश. किती शतांश, 14/शतांश. अशा पद्धतीने याचं वाचन होणार आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकाचं वाचन करत असताना कशा पद्धतीने वाचन होईल आपण आणखीन एक नमुना बघूया. 525/100 ज्यावेळेस आपण याचं या पद्धतीने रूपांतर करणार आहोत त्यावेळेस 5/100 अधिक 20/100 अधिक 5/100 असं रूपांतर होईल. 100 न याचं संक्षिप्त केल्यानंतर 5 पूर्ण येतात अधिक ह्याला अतिसंक्षिप्त दिल्यानंतर 0.2 येतात. ते कसे तर अंशस्थानचा 2 लिहिला आणि 1 छेदस्थानी असणाऱ्या 1च्या पुढे किती शून्य आहेत तर 1 शून्य. 1 पासून डावीकडे तेवढी घरं मोजून आपण दशांश चिन्ह दिलं. त्याच पद्धतीने आपण 5चं करणार आहोत. 5चं कसं होतंय, अंशस्थानचा 5 लिहिला आणि दशांश चिन्ह देण्यासाठी एकस्थानच्या 1च्या पुढे किती शून्य आहेत बघितले 1 आणि 2 तेवढी घर आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचं आहे. पण इथं 5 एकच घर आहे, 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं. त्यामुळे 1 घर आपण 0 घेऊन नवीन बनवायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. अशा पद्धतीनं 5 दशांश चिन्ह 2 5 ही संख्या तयार होणार. आणि मग या संख्येचं वाचन आपण कसं करतोय, 5 पूर्णांक
1 आणि 2 दोन घन म्हणजे शतांश 5.25 शतांश अशा पद्धतीने आपण याचं वाचन करणार आहोत. हे वाचन करण्यासाठी काही वेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की याचं वाचन तुम्ही कसं करणार, योग्य वाचन कसं असणारा पर्याय निवडा, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल दशांश अपूर्णांकाचा आपल्या व्यवहारात कुठे उपयोग होतो, तर दशांश अपूर्णांक याचा आपल्याला व्यवहारात काही राशींचे मापन करण्यासाठी, काही युनिटचे मोजमाप करण्यासाठी उपयोग होतो. लांबी म्हणजे अंतर असेल किंवा काही वेळेस क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल, पृष्ठफळ असेल, त्यावेळेस धारकता म्हणजे एखाद्या वस्तूची धारकता, एखाद्या वस्तूच्या आतमध्ये किती द्रव मावतो किंवा वस्तुमान, एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि कालमापन सेकंद, तास, मिनिट, दिवस हे कालमापन आणि वस्तूंचे अनेक वस्तूंचे मापन हे मापन करण्यासाठी आपल्याला दशांश अपूर्णांक करणं सोयीचं ठरतं. ते कसं ठरतं ते आपण एका तक्त्याच्या रूपात पाहणार आहोत. मित्रांनो, दशांश अपूर्णांक याचा व्यवहारात वापर करताना लांबी, धारकता, वस्तुमान आणि त्या एककासाठी कसा होतो हे आपण इथं थोडंसं सहउदाहरण पाहणार आहोत. आता इथं आपल्याला समजा धारकता बघतोय आपण, लिटर आहे, 4000 लिटर आहेत. त्या 4000 लिटरचा आपल्याला डेका लिटर मध्ये, हेक्टोलिटर मध्ये किंवा किलो लिटर मध्ये, तसंच डेसिलिटर मध्ये, सेंटीलिटर मध्ये आणि मिलीलिटर मध्ये कन्वर्जन करायचं आहे. त्यावेळेस जर आपल्याला किंवा हे 4000 मीटर आहेत असं गृहीत धरलं, त्या मीटरचं डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर किंवा ह्या मीटरचं डेसिमीटर, सेंटीमीटर किंवा मिलीलीटर मध्ये रूपांतर करायचं आहे, किंवा हे 4000 ग्रॅम आहेत असं समजलं, तर या ग्रॅमचं हे मूळ एकक आहे, लिटर, मीटर आणि ग्रॅम. या ग्रॅमचं डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचं असेल, तसंच या ग्रॅमचं डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये रूपांतर करायचं असेल तर ते कसं होतं आणि दशांश स्थानाचा इथं कसा उपयोग होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता समजा 4000 ग्रॅमचं आपल्याला डेका, हेक्टो आणि किलो मध्ये रूपांतर करायचं आहे. त्यावेळेस ग्रॅमचं इकडे रूपांतर करत असताना आपल्याला याला 10 ने भागावं लागणार, म्हणजे 400 डेका होणार आहेत. मग 400 डेका लिटर असतील, 400 डेका मीटर असतील किंवा 400 ग्रॅम असतील. त्याचं पुन्हा हेक्टो मध्ये करायचं आहे. मूळची राशी आपली ग्रॅम आहे, तर हेक्टो मधला जात असताना आपल्याला 100 ने भागावं लागणार आहे, 40 होणार आहे. त्याच पद्धतीनं या लिटरवरून, या मीटरवरून किंवा ग्रॅमवरून 4000 लिटर, 4000 मीटर किंवा 4000 ग्रॅमवरून किलो मध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला आपल्याला 1000 ने भागावं लागणार आहे. म्हणजे इकडं जात असताना 10, 100 आणि 1000 या पद्धतीने आपल्याला भागात जावं लागणार आहे. परंतु ह्याच मीटरचं, लिटरचं किंवा ग्रॅमचं जर आपल्याला इकडं रूपांतर करायचं असेल तर त्याला 4 मध्ये गुणत जावं लागणार आहे. म्हणजे काय होणार आहे, ह्या 4000 ग्रॅमचं डेसिग्रॅम मध्ये होत असताना 10 म्हणजे 1 शून्य वाढणार आहे, 4 ते 40 होणार आहे. त्याच पद्धतीने सेंटी मध्ये, सेंटी आता इथे लक्षात ठेवायचं आपण, सेंटी म्हणजे सेंचुरी मधलं सेंटी घेतलेला आहे. सेंटी म्हणजे 100 आणि मग या 4000 ला 100 ने गुणायचं आहे, म्हणजेच 2 शून्य वाढले 4च्या पुढे. त्याच पद्धतीने मिली, मिली म्हणजेच त्याच्या पुढे 3 शून्य वाढवायचे आहेत, 4000च्या पुढे 3 शून्य. अशा पद्धतीने रूपांतर होणार आहे. पण हेच जर दशांश अपूर्णांकात रूपांतर लिहायचं असेल तर हे झालं आपलं रेग्युलर रूपांतर. पण हेच दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर लिहायचं ते आपण पाहूया. थोडक्यात राशींचं रूपांतर कसं होत जातं हे बघूया. समजा एखादी राशी 4 लिटर आहे, 4 मीटर आहे किंवा 4 किलोग्रॅम आहे. किलो लिटर, किलोमीटर आणि किलोग्रॅम आहे, 4 किलोग्रॅम आहे. या 4 किलोग्रॅमचं राशीचं आपण इकडं चाललोय, हा क्रम लक्षात ठेवायचा. किलो, हेक्टो, डेका, किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली हा क्रम लक्षात ठेवायचा. आणि मग ह्या किलोचं ज्यावेळेस आपण रूपांतर इकडे करत आहोत त्यावेळेस काय होतं बघा, ती राशी मग 4 लिटर असेल, 4 मीटर असेल किंवा 4 किलोग्रॅम असेल, 4 किलो लिटर, 4 किलोमीटर आणि 4 ग्रॅम असेल, त्या राशीचं
हेक्टोलिटर, हेक्टोमीटर आणि हेक्टोमीटर मध्ये किंवा हेक्टोग्राम मध्ये रूपांतर करताना काय झालं, ह्या किलोग्रामच्या जी राशी होती तिला 10 आपण गुणले. त्याच पद्धतीने ह्या किलोग्राम मधली, किलोलिटर, किलोमीटर आणि किलोग्राम मध्ये ही राशी जी आहे तिला आपल्याला डेकामीटर मध्ये ज्यावेळेस कन्व्हर्जन करायचं आहे त्यावेळेस आपण काय केलंय, 100 ने गुणले. कितीने गुणले, 100 ने गुणले. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस या किलोलिटर राशीला, किलोमीटर राशीला किंवा किलोग्राम राशीला फक्त लिटर, मीटर आणि ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे त्यावेळेस आपण त्या राशीला 1000 ने गुणले. 4 गुणिले 1000, 4000 आले. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला ह्या राशीचं किलोग्राम, किलोमीटर, किलोलिटर राशीचं डेसिलिटर, डेसिमीटर आणि डेसिग्राम मध्ये रूपांतर करायचं आहे त्यावेळेस मात्र आपण काय केलेलं आहे, 10,000 ने गुणलेलं आहे. ह्याच 4 लिटरचं परत सेंटीलिटर, सेंटीमीटर किंवा सेंटीग्राम मध्ये रूपांतर करताना ह्या 4 ला आपल्याला 1,00,000 ने गुणायचं आहे आणि त्याच्या पुढे 10,00,000 ने गुणायचं आहे. हे झालं इकडून इकडे जात असताना 10च्या पटीत आपण गुणून जातोय. ज्यावेळेस आपल्याला मिलीलिटर वरनं किलोग्राम कडे जायचं आहे त्यावेळेस रूपांतर कसं होणार, ह्याची व्हॅल्यू असणार आहे 4 मिली. मग ते लिटर असेल, 4 मिलीलिटर असेल, 4 मीटर असेल किंवा 4 ग्रॅम असेल. या 4 ग्रॅम वरनं सेंटीमीटर मध्ये येताना एक दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजे 4 सेंटीलिटर, 4 सेंटीमीटर, 4 सेंटीग्रॅम. त्याच पद्धतीने दशांश चिन्ह इकडे 2 दशांश चिन्हानंतर येणार आहे, इथं 3 दशांश चिन्हानंतर येणार आहे. यांचं रूपांतर कसं करायचं, इकडून इकडे जात असताना रूपांतर कसं होतं आणि इकडून इकडे जाताना रूपांतर कसं होतं आपण बघतोय. एक दशांश वाढत जाते. या पद्धतीने हे रूपांतर होणार आहे. इकडून इकडे जात असताना 10 ने गुणत गेले आणि तिकडून इकडे येत असताना 1/10 ने गुणत आलोय आपण. 1/10 ने गुणत आलो म्हणजे एक दशांश स्थळ आपण डावीकडे सरकतोय. अशा पद्धतीने रूपांतराची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. हा तक्ता किलो हेक्टोडेका, किलो हेक्टोडेका, लिटर, मीटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली ह्या पद्धतीने लक्षात ठेवला. आणि हे उदाहरण थोडंसं आपण मनातल्या मनात थोडंसं कोकमपट्टी केलं तर एककांचं कन्व्हर्जन किंवा रूपांतर दशांश अपूर्णांकातलं आपल्याला सोपं जाणार आहे, निश्चितपणे सोपं जाणार आहे. यानंतर युनिटच्या संदर्भात किंवा परिमाणांच्या संदर्भात आपल्याला काही कन्व्हर्जन बघायचे. 100 किलोग्रामचा 1 क्विंटल होतो, 100 किलोग्रामचा 1 क्विंटल होतो, 10 क्विंटलचा 1 टन होतो, 10 क्विंटलचा 1 टन होतो. मग एका टनात किती किलो, एका टनात किती किलो, तर हे 10 क्विंटल पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी किती किलो आहे, 100 किलो आहेत. ते 100 किलो गुणलं बरोबर किती आलं, 1च्या पुढे 3 शून्य म्हणजेच 1000 किलो. 1 टन म्हणजे किती, 1000 किलो. त्याच्यानंतर हे वजनाचं झालं. आता आपल्याला कालमापनाचं बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण तिसरी पासून दुसरी पर्यंत शिकतो. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, 60 मिनिटाचा 1 तास होतो. मग काही वेळेस आपला असा प्रश्न असतो, एका तासात किती सेकंद, एका तासात 3600 सेकंद. कसं, एका तासात 60 मिनिट आहेत आणि एका मिनिटात पुन्हा 60 सेकंद आहेत. आपल्याला सेकंद काढायचे, 6 6 36, त्याच्या पुढे 2 शून्य. अशा पद्धतीने मग काही वेळेस आपल्याला काही प्रश्न अवघड लेवलचे ज्यावेळेस असतात त्यावेळेस एका दिवसात किती सेकंद म्हणून विचारले असते. आपल्या एका तासाचे सेकंद माहित आहेत 3600. एका दिवसाचे 24 तास असतात. 24 गुणिले जर 3600 केलं तर आपल्याला एका दिवसाचे सेकंद मिळतात 86,400. अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण बाजारातून काही वस्तू मोजून आणतो, आता सध्या आंब्याचं सीझन आहे, आपण आंबे किलोवर आणि डझन मध्ये आणतो. ज्यावेळेस 12 वस्तू आपण घेतो त्याला डझन म्हणायचं. मग 1.5 डझन म्हणजे किती, 12 आणि 12चे निम्म 18. अशा पद्धतीनं. पण या डझनापेक्षा थोडस मोठं आणखीन एक एकक आहे, ते म्हणजे ग्रोस. 12 डझन म्हणजे ग्रोस किंवा 144 वस्तू म्हणजे एक ग्रोस. हे आपल्याला कन्व्हर्जन गुणाकार करून काढता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण बाजारातून कागद मोजतो त्या कागदासाठीची सुद्धा एकक आपल्याला माहित असली पाहिजे. एक दस्ता हा 24 कागदांचा असतो. एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात.
मग काही वेळेस आपल्याला रिमच्या या संकल्पनेवर उदाहरण असतात किंवा दस्ता या संकल्पनेवर असतात. मग एक रिम म्हणजे काय, तर कागदांचे 20 दस्ते, एका दस्त्यामध्ये 24 कागद, याप्रमाणे जर 20 दस्ते घेतले तर त्याला आपण रिम, एक रिम कागद घेतले असे म्हणतो. आणि एक रिम मध्ये जर कागद काढायचे असतील तर एका रिम मध्ये किती दस्ते आहेत, 20 दस्ते आहेत. आणि एका दस्त्यामध्ये किती कागद आहेत, 24. म्हणजे एका रिम मध्ये जवळजवळ म्हणण्यापेक्षा निश्चितपणे 480 कागद असतात. आता व्यवहारी अपूर्णांक व दशांश अपूर्णांक आणि त्याला व्यवहारातली वापरली जाणारी संज्ञा यांचं कन्व्हर्जन कसं असतं किंवा त्यांचं लेखन आपण कसं करायचं ते बघूया. आपण नेहमी बाजारात अर्धा हा शब्द वापरतो. अर्धा हा शब्द गणिताच्या भाषेत व्यवहारी अपूर्णांकात कसा लिहायचा आणि दशांश अपूर्णांकात कसा लिहायचा ते पाहूया. समजा तुमच्याकडे 8 पेन आहेत आणि त्यातले 4 पेन तुम्ही तुमच्या मित्राला दिले, म्हणजे 8 पेन होते, त्यातले तुम्ही 4 पेन दिले. हे जर आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं की निम्म आहे. पण याचं जर संक्षिप्त रूप केलं, याला लहान रूप दिलं, तर या दोन संख्या 2च्या पाड्यातल्या आहेत. 2 दुणे 4, 2 चौक 8. परत एकदा या दोन संख्या 2च्या पाड्यातल्या आहेत. 2 दुणे 4, 1/2 म्हणजे अर्धा आपण व्यवहारी अपूर्णांकात लिहिताना कसा लिहू शकतो, 1/2 या पद्धतीनं. म्हणजेच अंश आणि छेद यांच्यामध्ये काय नातं असतं, अर्धा हे अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिताना अंशाच्या दुप्पट छेद असतो. अशा प्रकारची जर संख्या असेल, इथं बघा अंश 4 आहे, 4चे दुप्पट 8 आहे. इथं बघा 2 आहे, 2ची दुप्पट 4 आहे, म्हणजे अंश 2 आहे आणि छेदस्थानी 4 आहे. म्हणजे अंशाच्या दुप्पट संख्या जर छेदस्थानी असेल तर तो अपूर्णांक अर्धा या पद्धतीने आपण वाचू शकतो. आणि मग याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करत असताना आपलं असं ठरलं होतं की दशांश अपूर्णांकात रूपांतर करत असताना एकक स्थानचा अंक हा 10, 100, 1000 या पद्धतीनं 10च्या पटीतला असला पाहिजे. इथं जर 2 आहे, ह्या 2 ला आपण 10च्या पटीत रूपांतर करू शकतो. कसं करू शकतो, तर 2 ला आपण 5 न गुणलं, 1/2 ला जर आपण 5 न गुणलं, छेदाला आणि अंशाला गुणावं लागणार आहे किंमत न बदलण्यासाठी. छेदस्थानी आलं 5, अंशस्थानी आलं 5 आणि छेदस्थानी आलं 10. आणि मग 5/10 हा व्यवहारी अपूर्णांक सुद्धा अर्धा याच किमतीचा आहे. याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करता येतं का, तर दशांश अपूर्णांकाच्या संदर्भात आपण काय शिकलेलो होतो की छेदस्थानी 10, 100, 1000 10च्या पटीतला अंक असायला पाहिजे, आलाय. याचं रूपांतर दशांश करताना आपल्याला काय करायचं, अंशस्थानचा जो अंक आहे तो आहे असा लिहायचा आणि नंतर पुन्हा छेदाकडे यायचं आणि छेदस्थानच्या 1च्या पुढे किती शून्य आहेत बघायचं. 1च्या पुढे किती शून्य आहेत, 1च शून्य आहे. म्हणून उजवीकडून 1 घर मोजून दशांश चिन्ह द्यायचं. उजवीकडून 1 घर मोजल्यानंतर दशांश चिन्ह आलं. म्हणजे थोडक्यात काय, अर्धा आपण 1/2 असा व्यवहारी अपूर्णांकात आणि दशांश अपूर्णांकात 0.5 अशा पद्धतीने आपण अर्धा लिहू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर इथं 10 आहे, हे आपण असं पण लिहू शकतो बघा, 200/400. याचं सुद्धा आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना 3 संख्या आहेत, 2 ला 2 शून्य गेले, किंवा मागाचं म्हणल्याप्रमाणे अर्धा आहे, अंश आणि छेद यांची दुप्पट होते आणि मग भाग केला, 1/2 आलं आणि 1/2चं रूपांतर परत अशा पद्धतीने केलं, म्हणजे अर्धा 0.5 अशा पद्धतीने लिहू शकतो. तसंच आपल्याला पाव म्हणजे आपल्याला माहित आहे एखाद्या गोष्टीचे 4 समान भाग केल्यानंतर त्यातला एक भाग काढून घेणे म्हणजेच पाव. पाव म्हणजे बेकरीतला पाव नाही. ज्यावेळेस 4 समान भाग आहेत आणि त्यातला एक भाग आपण घेतला, समजा माझ्याकडे 16 आंबे होते, त्यातले 4 आंबे मी माझ्या मित्राला दिले, त्या पद्धतीनं म्हणजे मित्राला मी किती आंबे दिले हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे 16 आंबे होते, त्यातले 4 आंबे दिलेत. याचं सुरुवातीला आपण संक्षिप्त रूप करून घेऊया, 4×1=4, 4×16. म्हणजे पाव हा अपूर्णांक आपण व्यवहारी अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहित असताना, व्यवहारी अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिताना काय लिहितो आपण, पाव 1/4 असा लिहितो.
पण ह्या 1/4 या व्यवहार्य अपूर्णांकाचा आपल्याला दशांश अपूर्णांक करायचा आहे. आणि मग तो दशांश अपूर्णांक आपण कसा करायचा, तर दशांश अपूर्णांकासाठी आपली पहिली टर्म अशी ठरली होती की दशांश अपूर्णांकासाठी पहिली टर्म आपल्याशी ठरली होती की त्याचा छेद हा 10च्या पटीतला असला पाहिजे. 10च्या पटीतला असला पाहिजे. मग 10च्या पटीतला छेद करण्यासाठी इथं आपल्याला 25 न गुणावं लागेल. 25 न गुणल्यानंतर छेद आला 100 आणि अंश आला 25. आता याचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना मी सांगितलं होतं की अंश आहे असा लिहून काढायचा, त्याच्यानंतर छेदाकडे वळायचं आणि छेदस्थानी 1च्या पुढे किती शून्य आहेत बघायचे. 1च्या पुढे किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. उजवीकडून डावीकडे 2 घरं मोजून दशांश चिन्ह द्यायचं. 1 आणि 2 दशांश चिन्ह आलं, इथं शून्य लिहिला म्हणजे पाव आपण 1/4 किंवा 0.25 अशा पद्धतीने लिहू शकतो. आणखीन एक टर्म आपल्याकडे आहे अपूर्णांकातली, व्यवहार्य अपूर्णांकातली पाऊण. पाऊण माहित आहे आपल्याला. पाऊण म्हणजे एखाद्या वस्तूची ज्यावेळेस 4 भाग करतो आपण, त्या 4 भागातले 3 भाग म्हणजे पाऊण. मग इथं आपण हेच उदाहरण बघू. 12 आणि छेद 16 याचं संक्षिप्त रूप केलं 4 1 4 4 त्रिकोण 12 4 चौक 16 3/4 हा पाऊणचा व्यवहार्य अपूर्णांकातलं रूपांतर झालं. पाऊणचं व्यवहार्य अपूर्णांकातलं रूपांतर मग हे कधी असं असतं 25/100 असेल, काही वेळेस 48/52 असेल. परंतु यांना संक्षिप्त रूप दिल्यानंतर याचं पाऊणचं रूप काय होतं 3/4 होतं. आणि मग हे 3/4 व्यवहार्य अपूर्णांकातून आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे. व्यवहार्य अपूर्णांकातून दशांश अपूर्णांकात रूपांतरित करत असताना आपलं असं ठरलं होतं किंवा आपण असं दशांशाची व्याख्या केली होती की एकक स्थानी 10च्या पटीतील अंक पाहिजे. इथे एकक स्थानचा अंक आपला 4 आहे, तर इथं 75 लिहावं लागणार आहे. 4 आहे. आणि मग हे समूल्य अपूर्णांक आहेत. याला 25 मध्ये गुणाकार केल्यानंतर हे 10च्या पटीतला छेद येणार आहे. 10च्या पटीतला छेद 100 आला. दोन्हीकडे 25 न गुणलंय याचा अर्थ ह्या मूळ अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. आणि मग खाली पण 100 आणि वर 75 आलं. 75/100 याचं व्यवहार्य अपूर्णांकातून दशांश अपूर्णांकात रूपांतर करत असताना अंशस्थानची संख्या आहे अशी लिहिली. खाली छेद 10च्या पटीतला आहे. मग 10च्या पटीतल्या छेदामध्ये 1च्या पुढे किती शून्य आहेत, 1 आणि 2 2 शून्य. तर या अंशस्थानच्या संख्येपासून उजवीकडून डावीकडे 2 घरं मोजून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. 1 2 दशांश चिन्ह दिलं. या पद्धतीने आपण पाऊण लिहिलं. पाऊण मग कसं लिहितोय आपण 3/4 किंवा हे व्यवहार्य अपूर्णांकात झालं आणि 0.75 हे व्यवहार्य अपूर्णांकातलं झालं. मग या अर्ध्याच्या आधारावर आपल्याला 1.5 अडीच साडे, मग कोणतेही साडे असेल 3.5 4.5 5.5 हे आपल्याला पुढे आपण मिळवू शकतो. तसंच पावचं पाव सव्वा 2.5 3.5 4.5 हे मिळवू शकतो. आणि पाऊणचं सुद्धा पाऊण म्हणजे 1 ला पाव कमी, 1.25 म्हणजे 2 ला पाव कमी. या पद्धतीने आपण 1.25 1.3 1.4 अशा पद्धतीनं व्यवहार्य अपूर्णांक वरून दशांश अपूर्णांक मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यवहार्य अपूर्णांकाच्या संदर्भानं आपण आज बऱ्याचशा बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. ह्या बेसिक गोष्टी वापरून आपल्याला पुन्हा उदाहरणं सोडवायची असतात. उद्याच्याला आपण नवीन व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, त्यांची वजाबाकी कशी करायची, गुणाकार करताना कोणती काळजी घ्यायची, भागाकार करताना कोणती काळजी घ्यायची, किंवा दशांश अपूर्णांकातील संख्येचे वर्ग आणि वर्गमूळ काढताना कोणती काळजी घ्यायची, याच्या संदर्भाने काही गोष्टी बघणार आहोत आणि मग प्रत्यक्षात उदाहरण सोडवणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या गरजू मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या. धन्यवाद.